ॲप्लिकेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. पुढचा जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे, ॲप्लिकेशन बघायचे आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची. त्याच्यात जे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे, प्रिडिक्शन ऑफ द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. जे रिॲक्शनचं डायरेक्शन आपल्याला काय करायचं आहे, प्रिडिक्ट करायचं आहे. आता रिॲक्शनचं जे डायरेक्शन प्रिडिक्ट करायचं आहे म्हणजे काय आहे, ती रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन आहे का बॅकवर्ड डायरेक्शन आहे हे आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे. म्हणजे त्याचा इक्विलिब्रियम राईट हँड साईडला आहे का लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होतं ते आपल्याला इक्विलिब्रियम करायचं आहे. त्याच्यात बघा, फॉर द रिॲक्शन, एक रिॲक्शन दिली आपल्याला, ए मोल ऑफ ए कॅपिटल ए प्लस बी मोल ऑफ कॅपिटल बी, रिव्हर्सिबल रिॲक्शन सी मोल ऑफ कॅपिटल सी प्लस डी मोल ऑफ कॅपिटल डी. आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, कारण आपल्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो आपण लिहिणार आहे, द प्रोडक्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट टू द प्रोडक्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट वेअर ऑल कॉन्सन्ट्रेशन आर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. इथे जे सगळे कॉन्सन्ट्रेशन आहेत ते काय आहेत, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहेत. इथं म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर डी, किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर बी, हे जे सगळे कॉन्सन्ट्रेशन आहेत याला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. कारण इक्विलिब्रियम स्टेटला कुठले कॉन्सन्ट्रेशन होते रिॲक्टर आणि प्रोडक्टचे, ते कॉन्सन्ट्रेशन आपण घेतले. द रेशो इज कॉल्ड रिॲक्शन कोशंट. आता खाली जो आपल्याला रेशो दिला आहे आपण त्याला काय म्हणतो, रिॲक्शन कोशंट असं म्हणतो. तो क्यूसीने रिप्रेझेंट करतात. वेन कॉन्सन्ट्रेशन आर नॉट नेसेसरी इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथे जे कॉन्सन्ट्रेशन आहेत आपण जे बघतोय, प्रोडक्ट आणि रिॲक्टंटचे जे कॉन्सन्ट्रेशन बघतोय आपण क्यूसीमध्ये, ज्याला आपण रिॲक्शन कोशंट म्हणतो, ते नेसेसरी नाही की ते इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे इक्विलिब्रियम स्टेट जेव्हा अचीव नाही आहे त्यावेळेस आपण तो काय घेतलेला आहे, एक रेशो घेतला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटचा. ओके, इक्विलिब्रियम स्टेट जेव्हा अचीव झाली त्यावेळेस आपण तो घेतलेला नाही आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्शन कोशंट असं म्हटलं जातं. म्हणजे रिॲक्शन कोशंट जर डिफाईन करायचं तर आपण त्याला असं म्हणू शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट राईज टू द पॉवर ऑफ देअर मोल्स divided by concentration of reactant rise to the power of their moles at any moment of time other than equilibrium. म्हणजे इक्विलिब्रियम व्यतिरिक्त. आता the reaction quotient has same form as that of equilibrium constant but involved concentration are not necessarily equilibrium concentration. आता जो रिॲक्शन कोशंट आहे तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सारखाच आहे, फक्त डिफरन्स काय आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन घेतले तुम्ही रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं ते ॲट अ इक्विलिब्रियम स्टेटला आहे, आणि रिॲक्शन कोशंटमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन घेतले तुम्ही ते ॲट एनी मोमेंटला आहे एक्सेप्ट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन अदर दॅन इक्विलिब्रियम स्टेट. दिस कन्सेप्ट इज व्हेरी युजफुल अँड वी कम्पेअर रिॲक्शन कोशंट अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर रिॲक्शन अंडर गिव्हन कंडिशन. तर हे कन्सेप्टचा यूज करून क्यू सी आणि के सीचे ज्या व्हॅल्यू त्या कम्पेअर करून आपण करू शकतो आणि त्याच्यावरून डिसाईड करू शकतो की रिॲक्शनचं डायरेक्शन कुठल्या बाजूला आहे. वी कॅन डिसाईड वेदर द फॉरवर्ड और रिव्हर्स रिॲक्शन शुड ऑकर टू एस्टॅब्लिश द इक्विलिब्रियम. इट इज शोन डायग्रॅमॅटिकली. तर आपण रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन आहे का रिव्हर्स डायरेक्शन आहे हे आपण ह्या क्यू सी आणि के सीच्या व्हॅल्यू कम्पेअर करून आपण शो करू शकतो. आणि आपल्याला डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. सपोज रिॲक्टंट टू प्रोडक्ट आहे आणि याच्यात दाखवलं आहे आपल्याला क्यू सीची व्हॅल्यू कमी, के सीची व्हॅल्यू जास्त. के सीची व्हॅल्यू जास्त म्हणजे रिॲक्टंट टू प्रोडक्ट फॉरवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे राईट हँड साईडला इक्विलिब्रियम आहे, म्हणजे मूव टुवर्ड इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता अशा वेळेस काय होतं, क्यू सीची व्हॅल्यू वाढेल,
म्हणजे रिॲक्शन फॉरवर्ड जाणार आहे, हळूहळू काय होणार आहे, क्यू सीची व्हॅल्यू काय होईल, वाढेल, म्हणजे मूव टुवर्ड इक्विलिब्रियम, आणि दोघं काय होतील, बॅलन्स होतील इक्विलिब्रियमला, रिॲक्टर आणि प्रोडक्ट. म्हणजे क्यू सी आणि के सी जर इक्वल आला तर समजायचं इक्विलिब्रियम काय झाला, अचीव झाला. सपोज कधी कधी काय होईल, इथे दाखवलं आहे बघा आपल्याला, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कमी आहे आणि रिॲक्शन कोशंट जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, रिॲक्शन प्रोडक्ट टू रिॲक्टंट, प्रोडक्ट जास्त फॉर्म झाला आहे, तो रिॲक्टंटकडे शिफ्ट होईल, म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शनला शिफ्ट होते, म्हणजे लेफ्ट हँड साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण डायरेक्शन काय करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो. अजून आपण हे वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजू शकतो, ते पाहूया. सपोज व्हेन, आता बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ, H2 आपण एक एक्झाम्पल घेऊ, H2 प्लस I2, ओके, आणि फॉर्म झाला 2HI, रिव्हर्सेबल रिॲक्शन आहे. याचा जो केसी असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तो असतो 57. ठीक आहे, आता सपोज लेट से एनी मोमेंट ऑफ टाईम, आपण कुठला तरी एक टाईम घेतला, त्यावेळेस आपण असं कन्सिडर केलं, हायड्रोजनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आहे 0.10, आयोडीनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कन्सिडर केलं 0.20, आणि हायड्रो आयोडाईड त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण कन्सिडर केलं 0.40. ॲट एनी मोमेंटला घेतलं, इक्विलिब्रियमला घेतलं नाही. आपण क्यू सी काढतो. आता क्यू सी इज इक्वल टू काय, रिॲक्शनवरनं काय लिहितं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द पॉवर 2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, प्रोडक्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे, आता याच्यात व्हॅल्यू प्लेस करू. एच आयची व्हॅल्यू 0.4, त्याचा स्क्वेअर, इथं हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 आणि आयोडीन आहे 0.2. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण त्याला असं लिहू शकतो, 0.4 इंटू 0.4, 0.1 इंटू 0.2, यालाच आपण लिहू शकतो 4 इंटू 4 आणि 1 इंटू 2. 2ने याला डिवाइड केला 2, 4 2 किती आला 8, म्हणजे क्यू सीची व्हॅल्यू काय आली 8 आली. आता आपल्याला माहिती आहे की रिॲक्शन आहे ना इक्विलिब्रियम नाही आहे, रिॲक्शन इज नॉट इक्विलिब्रियम आहे. ठीक आहे, मग बघा क्यू सी जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, आणि क्यू सी जो असतो इनवर्सली प्रोपोर्शनल असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे, म्हणजे इथे काय आहे, के सी 57 आहे पण क्यू सी किती आला 8 आला. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की व्हेन क्यू सी लेस दॅन के सी मीन्स रिॲक्शन विल मूव टुवर्ड्स प्रोडक्ट. रिॲक्शन कशी मूव होते, रिॲक्टंट टू प्रोडक्ट मूव होते, मीन्स रिॲक्शनचं डायरेक्शन कुठलं आहे आता, फॉरवर्ड डायरेक्शन. कारण रिॲक्शन काय करणार आहे, तर रिॲक्शन के सी अचीव्स करणार आहे, के सीपर्यंत अचीव्स करणार आहे, म्हणजे आपण म्हणतोय की रिॲक्शनचं डायरेक्शन काय आहे, फॉरवर्ड डायरेक्शन असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे तिचा इक्विलिब्रियम राईट हँड साईडला शिफ्ट होणार आहे. पुढची जी कंडिशन आहे त्याच्यात बघा, सपोज व्हेन क्यू सी इक्वल टू के सी. ओके, आता बघा सपोज ह्या रिॲक्शनसाठी के सी होता 57, क्यू सी पण असेल 57. म्हणजे आता बघा के सी क्यू सीची व्हॅल्यू इक्वल आली म्हणून आपण म्हणू शकतो की
रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल टू काय झालं आहे रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन दोघं काय आहेत इक्वल आहेत. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो की रिॲक्शन काय इक्विलिब्रियम आहे आणि नोट रिॲक्शन ॲक्च्युली मोलिक्युलर लेवलला होणार आहे, प्रोसीड होणार आहे. ठीक आहे. थर्ड जी कंडिशन आहे, थर्ड कंडिशन प्रमाणे व्हेन सपोज QC 107 आहे आणि KC काय आपला या रिएक्शनसाठी 57 आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला काय करतं आहे की सपोज इट मीन्स दॅट आता QCची व्हॅल्यू जास्त आहे पण KC कमी आहे, म्हणजे रिॲक्शनमध्ये काय झालं आहे प्रोडक्ट जास्त फॉर्म झाला गरजेपेक्षा जास्त. मग रिॲक्शन काय होईल तर रिॲक्शनमध्ये काय होणार आहे तर रिॲक्शन विल मूव्ह टुवर्ड्स रिॲक्टनकडे रिॲक्शन मूव्ह होईल. मीन्स रिॲक्शनचं डायरेक्शन कुठलं आहे बॅकवर्ड डायरेक्शन. रिॲक्शन काय असेल बॅकवर्ड डायरेक्शनला काय होणार आहे मूव्ह होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे एक ॲप्लिकेशन बघितलं की प्रेडिक्शन आपण डायरेक्शनचा डिसाईड करू शकतो. ठीक आहे. तर फार सिम्पल आहे. मी परत थोडं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. तर बघा सपोज कुठल्याही रिॲक्शनचा जो QC असेल, QC जर कमी असेल तर प्रोडक्ट हा लेस आहे. ठीक आहे. आणि त्यावेळेस काय होतं की रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनला जाते म्हणजे रिॲक्शन प्रोडक्ट पाहिजे आपल्याला इक्विलिब्रियमला जास्त प्रोडक्ट लागणार आहे तर रिॲक्शनचं डायरेक्शन आहे फॉरवर्ड डायरेक्शन. सपोज QC KC इक्वल असेल तर रिॲक्शन आपल्याला वाटतं की होत नाही, फक्त ती मोलिक्युलर लेव्हलला होत असते पण रिॲक्शनने काय अचीव केलेलं आहे इक्विलिब्रियम. ओके. आणि ज्यावेळेस QC ग्रेटर आहे त्यावेळेस प्रोडक्टसुद्धा ग्रेटर फॉर्म झाला आहे तर रिॲक्शन काय होणार आहे त्यावेळेस बॅकवर्ड डायरेक्शन किंवा रिव्हर्स डायरेक्शनला होणार आहे. टू नो द एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. तर दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ओके तर दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते की एक्सटेंट ऑफ रिॲक्शन की रिॲक्शन किती झालेली आहे ओके ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. Let us recall expression for equilibrium constant Kc. It indicates that magnitude of Kc. Kc ची व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. याच्यावर डिपेंडेंट. इफ Kc ग्रेटर दॅन 10⁻³ किंवा 10⁻+3 जर असेल तर रिॲक्शन प्रोडक्ट फॉर्मिंग. तर रिॲक्शन काय असते एक प्रोडक्ट फॉर्मिंग रिॲक्शन असते. प्रोडक्ट फॉर्मिंग रिॲक्शन असते म्हणजे रिॲक्शन जी असेल ती फॉरवर्ड डायरेक्शनला प्रोसीड होईल. म्हणजे रिॲक्शन रिचिंग ऑलमोस्ट टुवर्ड एंड अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट कसा मिळणार आहे आपल्याला हाय मिळणार आहे. प्रोडक्ट कसा मिळणार आहे आपल्याला अशा कंडिशनला हाय मिळतो जेव्हा KC ग्रेटर दॅन 10⁻³ असेल. ओके. तर प्रोडक्ट आपल्याला हा जास्त प्रमाणामध्ये काय होणार आहे ऑब्टेन होणार आहे. ओके. मॅक्झिमम प्रोडक्ट आपल्याला ऑब्टेन होऊ शकतं कारण KC डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आणि KC इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. KCची व्हॅल्यू केव्हा जास्त होईल ज्यावेळेस प्रोडक्टची व्हॅल्यू काय असेल जास्त असेल. ज्यावेळेस प्रोडक्टची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर KCची व्हॅल्यू पण काय होते इक्विलिब्रियम इन्क्रीज होते. ओके. म्हणजे त्यावेळेस रिॲक्शन काय आहे प्रोडक्ट फॉर्मेशन म्हणजे प्रोडक्टकडे रिॲक्शन फॉर्म होणार प्रोडक्ट जास्त मिळेल. ज्यावेळेस KCची व्हॅल्यू लो असेल प्रोडक्टसुद्धा काय लो आहे. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल रिॲक्टंटचं. ओके. मग रिॲक्शन काय फेवर करते बॅकवर्ड डायरेक्शन रिव्हर्स म्हणजे रिॲक्टंट हा मेजर मिळतो तुम्हाला. रिॲक्टंट काय असतो मेजर मिळतं. ओके. याच्यासाठी एक्झाम्पल पाहू आपण एक.
सपोज ॲट 500 केल्विन टेम्परेचर आहे. ओके, आणि हायड्रोजन अँड ऑक्सिजन दोघं गॅस आहे. यांचा जो केसी असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तो आहे 2.4 × 10⁻47. 47 म्हणजे खूप जास्त आहे. ठीक आहे. ॲट 550 केल्विनला H2 आणि Cl2 गॅससाठी केसी जो आहे तो आहे 10⁻18. ओके, आता ह्याच्या दोघं रिॲक्शन आहेत. प्रोडक्ट फॉर्मिंग, कारण का केसीची व्हॅल्यू 10⁻3 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 10³ पेक्षा जास्त आहे, म्हणून दोघं रिॲक्शन काय आहेत, प्रोडक्ट फॉर्मिंग आहे. ठीक आहे. केसी लेस दॅन 10⁻³ तर रिॲक्शन काय असणार आहे, तर रिॲक्शन नॉट प्रोडक्ट फॉर्मिंग. रिॲक्शन काय असणार आहे, नॉट प्रोडक्ट फॉर्मिंग. रिॲक्शन प्रोडक्ट फॉर्मिंग राहणार नाही. ओके, रिॲक्शन प्रोडक्ट फॉर्मिंग राहणार नाही म्हणजे काय, रिॲक्टंट फॉर्मिंग असेल, म्हणजे रिॲक्टंट जास्त रिॲक्ट होऊन प्रोडक्ट आपल्याला मिळणार नाही. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशनच जास्त असेल म्हणजे रिॲक्टंट कमी कन्झ्युम होईल. ओके, आता फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल तर आपण म्हणू शकतो डिकम्पोजिशन ऑफ वॉटर. डिकम्पोजिशन ऑफ water into hydrogen gas and oxygen gas. ओके, ॲट 500 केल्विन टेम्परेचरला. तर बघा 500 केल्विन टेम्परेचरला काय होईल, जो केसी मिळणार आहे आपल्याला, केसीची व्हॅल्यू असेल 0.41 10⁻47 ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजे बघा केसीची व्हॅल्यू काय आहे, 10⁻³ पेक्षा स्मॉल आहे, म्हणजे जो रिॲक्टर आहे तो जास्त कन्झ्युम होणार नाही अशा केसमध्ये. ठीक आहे. तर रिॲक्शन काय आहे, एक बॅकवर्ड रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड आहे. काय आहे, रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड आहे. सपोज एखादी रिॲक्शन असेल की ज्याचा केसी जो असेल, केसी हा 10⁻³ पेक्षा ग्रेटर असेल. ओके, आणि 10⁻³ पेक्षा लेस असेल. तर रिॲक्शन काय, इक्वली फेवरिंग, म्हणजे बोथ डायरेक्शन, रिॲक्टंट पण आणि प्रोडक्ट फॉर्मिंग दोघं. इन द रिॲक्शन वेसल बोथ रिॲक्टंट प्रोडक्ट इज सफिशियंट क्वांटिटी. म्हणजे एखाद्या वेसलमध्ये सफिशियंट क्वांटिटीमध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जर असतील, फॉर एक्झाम्पल H2 I2 2HI, त्याचा केसी असतो 20 ॲट 550 केल्विनला. ठीक आहे. तर ह्या रिॲक्शन, ही जी रिॲक्शन आहे, तर ह्या रिॲक्शनसाठी जो दोघं डायरेक्शनला रिॲक्टर आणि प्रोडक्ट दोघं डायरेक्शनला रिॲक्शन काय असेल, फेवरिंग असेल. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. हे बघा आता जे बघितलं तर आपण इन शॉर्टली म्हणू शकतो की आपण एक प्रेडिक्शन केलं आहे. काय केलं, एक प्रकारचं की प्रेडिक्ट केलं की किती रिॲक्शन झाली, एक्सटेंड टू नो द एक्सटेंट ऑफ द रिॲक्शन. ओके, शॉर्टमध्ये जर म्हणायचं तर आपण असं लिहू शकतो की केसीची व्हॅल्यू 10⁻³ ऑर लेस असेल तर रिॲक्शन जी आहे ती रिॲक्टंट फेवर करते, त्याला आपण म्हणू शकतो
backward direction or reverse direction. Suppose Kc ची व्हॅल्यू 10⁻³ to 10⁻³ असेल तर बोथ डायरेक्शन रिएक्शन काय आहे, बोथ डायरेक्शन होते, म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. आणि सपोज Kc ची व्हॅल्यू 10⁻³ और मोर असेल तर जी रिएक्शन आहे आपली ती प्रोडक्ट फेवर असते. आणि रिएक्शनचं जे डायरेक्शन आहे ते असतं फॉरवर्ड डायरेक्शन, म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन ते असेल. तर अशा पद्धतीने आपण ॲप्लिकेशन्समध्ये हे बघितलं की टू नो द एक्सटेंट ऑफ द रिएक्शन. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. तर आपण जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये काय होतं की इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅन बी यूज टू कॅल्क्युलेट कंपोजिशन ऑफ इक्विलिब्रियम मिक्सचर. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या मदतीने आपण इक्विलिब्रियम मिक्सचरचं जे कंपोजिशन आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, रिएक्शन दिली आपल्याला, ॲसिटिक ॲसिड अल्कोहोल बरोबर इथिल अल्कोहोल बरोबर एस्टर फॉर्म झाला आहे आणि वॉटर फॉर्म झाला आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय आहे 4 ॲट अ सर्टन टेम्परेचर. एका काहीतरी टेम्परेचरला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय आहे 4 दिलेला आहे. इफ वी स्टार्ट 2 मोल ऑफ इथॅनिक ॲसिड, समजा 2 मोल इथॅनिक ॲसिडचं घेतलं तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि 2 मोल इथेनॉलचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इन व्ही लिटर, म्हणजे काहीतरी लिटर्स आहे, आपण व्ही लिटर म्हटलं आहे, त्याच्यात 2 मोल इथॅनिक ॲसिड आणि 2 मोलचे काय आहे इथेनॉल आहे. ओके, रिएक्शन स्टार्ट केला. ॲट कंपोजिशन ऑफ इक्विलिब्रियम मिक्सचर, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की इक्विलिब्रियम मिक्सचरला किती कंपोजिशन आहे प्रत्येक रिएक्टर आणि प्रोडक्टचं. कन्सिडर एक्स मोल ऑफ इथिल इथेनॉल ॲट इक्विलिब्रियम. आपण असं कन्सिडर केलं की जो इथेनॉल आहे तो इक्विलिब्रियमला किती आहे एक्स मोल आहे, आणि आपल्याला माहीत नाही की तो किती कन्झ्युम झालेला आहे, हे आपल्याला माहिती नाही. सपोज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अल्कोहोल 2 आहे 2 मोल, ॲसिड पण 2 मोल आहे, एस्टर 0 आहे, वॉटर 0 आहे इनिशियलला. इक्विलिब्रियम स्टेटला आल्यानंतर आपण म्हटलं आहे की इथाइल ॲसिटेट एक्स मोल आहे, वॉटर पण एक्स मोल असेल. ओके, मग 2 मोल ॲसिडमधनं एक्स मोल कन्झ्युम झाला आहे आणि 2 मोल अल्कोहोलमधनं पण एक्स मोल कन्झ्युम झाला. मग आता रिमेनिंग किती इक्विलिब्रियमला, तर 2 - x दोघं ठिकाणी रिमेनिंग आहे. आता इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन काय असतं मोल्स अपॉन व्हॉल्यूम, पण मग मोल्स किती राहिले आता इक्विलिब्रियमला ॲसिडचे 2 - x/v, अल्कोहोलचा 2 - x/v, आणि एस्टरचा किती फॉर्म झाला x/v, वॉटरचा पण x/v. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा जो फॉर्म्युला आहे त्याच्याप्रमाणे आपण काय लिहितो बघा, Kc इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. एस्टर आहे वॉटरचं पण काय x/v, दोघांचा प्रोडक्ट. ॲसिड आणि अल्कोहोलचं काय आहे 2 - x/v मल्टिप्लाय 2 - x/v. ओके, आणि Kcची व्हॅल्यू काय दिली 4 दिलेली. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर x × x x² येईल, हा v कॅन्सल, आणि खाली इथं काय 2 - x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4 आहे इथं. ओके, अंडर रूट घेतलं दोघं बाजूला, म्हणजे हे स्क्वेअरचा साईन गेला. √4 इज इक्वल टू x/2 - x. √4ची व्हॅल्यू 2, x/2 - x, हा जो 2 - x आहे हा इकडे 2कडे मल्टिप्लाय होईल, तो काय झाला 2 ब्रॅकेटमध्ये 2 - x इक्वल टू x, 2 × 4 - 2x इक्वल टू x - 2 आहे,
तिकडे गेल्यावर काय झाला तो प्लस झाला म्हणजे 4x + 2x म्हणजे 4 = 3x x = 4/3 म्हणजे तो किती आला 1.33 म्हणजे एक्सचं कॉन्सन्ट्रेशन आलं 1.33 म्हणजे आपण म्हणू शकतो की ॲसिड किती मोल आहे 1.33 वॉटर पण किती मोल झाला 1.33 मग बॉल नको बरं तर 2 मधनं तो x मायनस करायचा म्हणजे 2 - 1.33 केला म्हणजे 0.67 मोल ॲसिड इथेनॉइक ॲसिड आणि इथेनॉल हे काय असेल रिमेनिंग असेल. मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.